नमस्कार. मी संदीप मोघे. आजचा आपला विषय आहे. विषय काही तसा नवीन नाही आहे, परंतु फार जुना पण नाही आहे. अजितदादांचा संशयास्पद अपघात आणि चौकशीचा रेंगाळलेला प्रवास हा आपला आजचा विषय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे एक अत्यंत महत्त्वाचे, रोखठोक आणि वादग्रस्त ठरलेले व्यक्तिमत्व आहे. राजकारणातील त्यांचे निर्णय आणि भूमिका यावर आम्ही नेहमी जोरदार टीका टिप्पणी केली आहे. परंतु काय, जेव्हा एखाद्या मोठ्या नेत्याबाबत अपघाताची किंवा घातपाताची शंका उपस्थित केली जाते, तेव्हा तो प्रश्न केवळ एका पक्षापुरता मर्यादित राहत नाही. लोकशाहीत राजकीय मतभेद कितीही टोकाचे असले तरी अशा गंभीर प्रकरणाचा छडा लागणे आणि सत्य जनतेसमोर येणे ही काळाची गरज आहे किंवा असते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मुंबईहून बारामतीला येत असताना विमानतळावर लँडिंग करताना त्यांचे विमान धावपट्टीजवळ कोसळले आणि या अपघातात त्यांच्यासह इतर 5 कर्मचाऱ्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. आज 5 महिने उलटून गेले तरी या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. मात्र त्याची कोणती ठोस दिशा अद्याप स्पष्ट होत नाहीये. दादांचे विरोधक त्यांच्या पक्षातच होते, पण लोकांमध्ये त्यांची किंमत शून्य आहे. एवढेच नाही, 100 माणसेही त्यांच्या सभेत ते जमवू शकत नाहीत. असो, आज आमदार रोहित पवार एकटेच हे प्रकरण अगदी दिल्लीपर्यंत लावून धरत होते. अजूनही धरत आहेत, पण त्याचे काही ठोस फलित निघाले नाही. हा केवळ अपघात नसून एक घातपात होता अशी शंका घ्यायला बरीच कारणे त्यावेळी समोर आलेली आहेत. जर एखाद्याला राजकीय किंवा वैयक्तिक कारणाने संपवायचे होते तर त्यांच्यासोबत इतर 5 निष्पाप कर्मचाऱ्यांचा बळी काच घेतला, हा खरं म्हणजे आमचा मोठा प्रश्न आहे. ज्यांनी कोणी हे कृत्य घडवून आणले आहे ती व्यक्ती किती क्रूर असेल त्याची कल्पनाही करवत नाही. अद्याप तसे काही सिद्ध झालेले नाहीये, पण ते होईल की नाही हे लोकांनी ओळखले आहे. आम्ही काही त्यांच्या पक्षाचे समर्थक नाही. अजितदादा हे एक वादग्रस्त आणि रांगड्या स्वभावाचे व्यक्तिमत्व होते. स्वभाव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. आम्ही त्यांच्या धोरणांवरती भरपूर टीका केली. अगदी त्यांच्या राजीनाम्याची मागणी बऱ्याच वेळा केली, पण ते आमचे वैरी नव्हते. उलट त्यांच्या स्पष्ट वक्तेपणावर आमचेही ते चाहते होते. ते जेव्हा भाजपसोबत सत्तेत गेले तेव्हा आम्हाला अतिशय राग आला होता. जे देवेंद्र फडणवीस कधी काळी त्यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होते, शेवटी त्यांना दादांना आपल्या शेजारी बसवावे लागले. याला काय म्हणावे, यात आश्चर्य काहीच नाही. यालाच कम्युनिस्ट विचारसरणीचे लोक भांडवली राजकारण म्हणतात. ते अगदी खरेच आहे. आजचा शत्रू उद्या मित्र फक्त सोय सत्ता टिकवण्यासाठी असतो. असो, आमची एवढीच इच्छा आहे की आता हा तपास लवकर संपायला हवा. बारामतीकर अद्याप ही घटना विसरलेली नाहीत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा एक लॉजिकल एंड, तार्किक शेवट लवकर झाला पाहिजे अशी आमची आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे. नमस्कार. मी संदीप मोघे.